मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज शिवजन्म जुन्नर तालुक्यात आहेत आणि प्रथमतः ते आमच्या शॉपिंग एडगावमध्ये येतात। एडगावचा प्रथम या ठिकाणी आमच्या एडगावातील जुन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचं या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये स्वागत असेल। काय मागणी असेल? मागणी तसं सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांच्या ग्रही प्रश्न असतात त्यामध्ये मग आता सध्या पानपट्टी वाढीव पानपट्टी आहे त्याच्या निश्चित स्वरूपामध्ये ते कमी केल्या पाहिजे। विशेष म्हणजे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना रात्रंदिवस त्या ठिकाणी पाणी भरावं लागते आणि तो एक मुद्दा म्हटलं तर आम्हाला कमीत कमी जी काही लाईट द्यायची ती दिवसा द्यावी 3 फेज हा एक प्रश्न त्यांच्याकडे निश्चित स्वरूपामध्ये आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा असेल। नाही आता कसे तालुक्याचे ते आमदार आहेत, आपण सर्वसामान्य एका गावाचा कार्यकर्ता आहे। निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा तो काय निर्णय असेल हा त्यांचा असेल। त्यांना आपण निवडून दिले, निश्चित स्वरूपामध्ये निवडून देत असताना आपण त्यांच्याकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्या सर्वसामान्य वस्तीचा किंबहुना गावाच्या विकासासाठी त्यांचा निश्चित स्वरूपामध्ये योगदान त्यांचं आपल्याला आहे। तर विकास करायचा असेल तर कोणासोबत गेलो? नाही, हा मी सांगितलं का तो आपण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तालुक्याचे आमदार आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये जे काही जे नियोजन ते तालुक्याचे आदरणीय अतुल शेठ बेनके करतील हे निश्चित स्वरूपामध्ये सर्व कुठे जावं सल्ला नका देऊ, पण जावं कुठं काय वाटतं? नाही, ते कुठेही गेलं तर आम्ही आदरणीय गुलाब शेठ नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल शेठ बेनके यांच्या बरोबर आहे। हे निश्चित सांगितलं आम्ही त्यांच्या बरोबर जाणार। तुम्ही सगळे गुलाब शेठच्या पाठीमागे? हो, आमदार साहेबांच्या बरोबर जाणार। गुलाब शेठ जर अतुल शेठच्या सोबत गेले आम्ही त्यांच्या बरोबर जाणार। गुलाब शेठ उद्या भाजपत गेले नाही, ते काय त्यांचं जे काही निर्णय होईल तुमची भूमिका काय? नाही, ते जर जिकडे जातील तिकडे आता जे गुलाब शेठ जे निर्णय घेतील शेठ आणि गुलाब शेठचे निर्णय घेतील त्यांच्या दृष्टीने तो निर्णय तो घेतला तो एकदम योग्य असेल। तालुक्याच्या दृष्टीने पण योग्य तालुक्याच्या दृष्टीने त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य असणार। त्यासाठी मी मगाशी साहेब म्हटलं तुम्हाला का तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी आदरणीय अतुल शेठ बेनके निश्चित स्वरूपामध्ये युवा आमदार म्हणून चांगलं काम करतायत आणि त्यांनाही असं वाटत असेल की जायचं का हा प्रश्न त्यांचा आहे, आपल्या सर्वसामान्य सांगू शकत नाही, पण निश्चित स्वरूपामध्ये जनतेच्या विकासासाठी ते नक्कीच चांगला निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं। अतुल शेठला बेनके साहेबांचं बालकडू आहे त्यामुळे ते निश्चित चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी किंबहुना तालुक्याच्या विकासासाठी निश्चित स्वरूपामध्ये चांगला निर्णय घेतील ह्या मात्र मध्ये शंका नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।